बातमी पुण्यातून। पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरूच आहे। 28 तास उलटूनही अनेक मंडळांचं विसर्जन बाकी आहे। अलका टॉकीज परिसरात मोठी गर्दी झाली। मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन मध्यरात्रीच पार पडलंय, मात्र इतर मंडळांच्या गणपतींचं अजूनही विसर्जन झालेलं नाहीये। आणि पुण्यातील याच मिरवणुकी संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। सकाळपासून आपल्याला या मिरवणुकीचे अपडेट्स देत आहेत। रोहन, सध्या काय परिस्थिती आहे या मिरवणुकींची? कुठपर्यंत या मिरवणुकी आल्या आणि किती मंडळ अद्यापही बाकी आहेत मिरवणुकीत? प्रणिता, खरं तर काल 9:30 वाजता या सगळ्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि आता जवळपास 28 तास उलटून गेलेले आहेत आणि अजून देखील 2 तास चालू शकते अशा प्रकारची शक्यता आहे। मंडळाची संख्या जी आहे ती वाढलेली आहे। जवळपास या लक्ष्मी रस्त्यावरती पाठीमागे 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत गेलेले आहेत आणि त्यामुळे हे सगळं दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय केळकर रस्ता असेल, कुमटेकर असेल, टिळक रोड असेल किंवा लक्ष्मी रोड असेल, या चारही रस्त्यांहून मोठ्या प्रमाणामध्ये येत असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आणि अलका चौकामध्ये अजून देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे जशी काल होती। अजून देखील अलका चौकामध्ये गर्दी आहे। डीजेच्या तालावरती थिरकणारी पाऊले आहेत आणि लाडक्या बाप्पाला निरोप देणारी ही सगळी मंडळी, मंडळातले कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। कारण का मागील काही तासांपासून डीजे जे आहेत ते काही थांबत नाहीयेत। पुणे पोलीस कसोटीने प्रयत्न करतायत की यांना पटापट बाहेर घेण्यात यावं, परंतु सध्याच्या घडीला त्यांना तितकंसं यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय। आज साधारणतः अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता, त्यावेळेस 12:30-1 वाजेपर्यंत ही संपूर्ण मिरवणूक आम्ही संपवू अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते पोलिसांचं होतं। परंतु सध्याची परिस्थिती पाहता अजून देखील 2 तास या सगळ्याला लागू शकतात। 2 तासानंतर परिस्थिती कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु सध्या आपण पुण्यातील अलका चौकातून ही सगळी दृश्य पाहतोय। अलका चौकामध्ये मोठी गर्दी जी आहे ती या सगळ्या डीजेची झालेली आहे। कारण का कुमटेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता या सगळ्या भागातून इथे जे आहेत ते डीजे येत आहेत आणि या डीजेच्या माध्यमातून मोठा गोंगाट जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे। परंतु हा चौक सोडला आणि हे 3 रस्ते सोडले तर इतर पुणे जे आहे ते आता व्यवस्थित पूर्ववत झाल्याची माहिती देखील मिळालेली आहे। इतर ठिकाणी वाहतूक सुरळीत आहे, इतर ठिकाणच्या मिरवणुका संपलेल्या आहेत, परंतु या 3 रस्त्यांवरच्या मिरवणुका अजूनही संपलेल्या नाहीयेत। त्यामुळे हे नेमकं पुणे पोलीस कधी संपवणार आहेत, पुणे पोलिसांना लवकरात लवकर संपवण्यासाठी यश येणार आहे अगदी की अजून देखील रेंगाळला जाऊ शकतं। थोड्याशा काहीशा प्रमाणामध्ये पावसाला देखील आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता पावसामुळे तरी लवकर ही सगळी मिरवणूक संपेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। रोहन, या मिरवणुका त्यामुळे नेमक्या कधी संपतात? पोलिसांकडून लवकरात लवकर काही निर्णय घेण्यात येतो का? या संदर्भातील अपडेट तुमच्याकडनं जाणूनच घेणार आहोत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।